विजयाकरता त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, कष्ट घेतले. मी पाहत होतो की नाईकसाहेबांसारखी व्यक्ती 5-6 तास रथावरती भर उन्हात कडक उन्हामध्ये ते उभे होते. संपूर्ण नाईक कुटुंब त्या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी होतो. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के नवी मुंबईत आले होते. या प्रसंगी नवी मुंबई भाजपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, भाजपा नवी मुंबई जिल्ह्याचे महामंत्री, मंडळ अध्यक्ष, प्रकोष्ठ सेल संयोजक, सुपर वॉरियर्स, भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नरेश म्हस्के यांनी यावेळी आपल्या संभाषणात सांगितले की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचारासाठी अवघे 14 ते 15 दिवस मिळाले होते असे सांगून आमदार गणेश नाईक यांचे आशीर्वाद घेतले आणि प्रचाराला सुरुवात केली. खासदारकीची निवडणूक जाहीर उमेदवार जाहीर होते आणि जेमतेम 13-14 दिवस प्रचाराला मिळतात आणि हा एक सर्वसाधारण रस्त्यावरचा कार्यकर्ता गणेश म्हस्के खासदार बनतो आणि तो खासदार बनताना नुसती भासून नाही येत तर ठोकून येते आणि त्याच्यावरचे सर्व शिलेदार, सर्व कर्ते तुम्ही सर्व आहात आणि म्हणून मी तुमचा आभार मानण्याकरता. पुढे त्यांनी असेही सांगितले की आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विजयासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या विजयाचे आपण सर्व शिलेदार आहोत, त्यामुळे माझ्या विजयाचे शिलेदार हे सर्व आहेत असेही त्यांनी नमूद केले. आपण जेव्हा आवाज द्याल तेव्हा मी उपस्थित असेल असा शब्द देखील खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. त्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, कष्ट घेतले. मी पाहत होतो की नाईकसाहेबांसारखी व्यक्ती 5-6 तास रथावरती भर उन्हात कडक उन्हामध्ये ते उभे होते. संपूर्ण नाईक कुटुंब या प्रचारामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी होतो. आणि ज्याच्या वेळी आपण मला हाक माराल त्यावेळी नक्कीच मी या ठिकाणी उपस्थित राहील. माझ्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.